नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2026च्या पीक विम्याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. आता जी आपण पहिली अपडेट बघणार आहोत ती म्हणजेच की नोंदणीची अंतिम मुदत नक्की काय आहे, तसेच जिल्हानिहाय कामगिरी कितपर्यंत झालेली आहे, तसेच अधिकृत आकडेवारीतील फरक आणि जळगावमधील पीक विम्याच्या अनियमिततेबाबतची कारवाई नक्की काय आहे, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर आपण एक महत्त्वाची पहिली आलेली अपडेट जर बघितली तर आता खरीप 2026साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मूळ अंतिम मुदत 31 जुलै 2026 होती. मात्र अनेक ठिकाणी पेरणीला झालेला उशीर, तसेच पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे नोंदणीची मुदत वाढवण्यात आलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 2026पर्यंत मुदतसुद्धा देण्यात आली आणि या वाढीव मुदतीचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुद्धा फायदा घेतलेला आहे. विशेषतः नांदेड आणि बीड जिल्ह्यांमध्ये शेवटच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर पीक विमा अर्ज दाखलसुद्धा करण्यात आले. आता जर आपण नांदेडकडे जर लक्ष दिले तर खरीप 2026च्या पीक विमा नोंदणीत नांदेड जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. नांदेड जिल्ह्यात तब्बल 5,37,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागसुद्धा घेतला आणि या शेतकऱ्यांकडून मिळून सुमारे 9,48,000 अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच जवळपास 6,18,000 हेक्टर क्षेत्र पीक विम्याच्या संरक्षणाखाली आलेले आहे. विशेष म्हणजेच की गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये नांदेडमध्ये यंदा 1,00,000 ते 3,000 नवीन शेतकरी पीक विमा योजनेत सहभागीसुद्धा झालेले आहेत. आता जर आपण बीडबद्दलची जर अपडेट बघितली तर पीक विमा नोंदणीमध्ये बीड जिल्हा जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. बीडमध्ये जवळपास 3,61,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. तर जवळपास 4,22,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आलेले आहे. मराठवाड्यातील जर बघितलं आपण, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. तसेच जर वर्धा आणि पुणे जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली तर वर्धा जिल्ह्यात जवळपास 1,57,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या शेतकऱ्यांनी जवळपास 1 कोटी रुपयांचा प्रीमियम जमा केलेला आहे. तर पुणे जिल्ह्यात जवळपास 83,000 शेतकरी पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 238 कोटी रुपयांचे विमा संरक्षण कवचसुद्धा उपलब्ध झालेले आहे. तसेच आता आपण जर बघितलं, एक महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर महाराष्ट्रातील एकूण पीक विमा नोंदणीची जर आकडेवारी जर बघितली आपण, तर आता सरकारी माहितीनुसार 10 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 81.40 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणी केल्याचा दावा करण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे 14 ऑगस्ट रोजी PMFBYच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्रासाठी 42.28 लाख शेतकरी आणि 80.77 लाख अर्ज जे आहेत ते अशी आकडेवारी दिसत आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांची संख्या आणि अर्जांची संख्या यामध्ये मोठा फरकसुद्धा दिसून येत आहे. आता हा जो फरक आहे हा फरक का दिसतो, तर यामागचे एक महत्त्वाचे कारणसुद्धा सांगितले जात आहे. हे कारण जर बघितलं तर एकाच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी स्वतंत्र अर्ज केलेला असेल तर एक शेतकरी असूनही अर्जांची संख्या अनेक असू शकते. त्यामुळे अर्जांची संख्या म्हणजेच शेतकऱ्यांची संख्या असे थेट मानता येत नाही आहे. मात्र उपलब्ध आकडेवारीनुसार खरीप 2025च्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये सुमारे 8.96% घट दिसत आहे. गेल्या वर्षीची संख्या जवळपास 45.34 लाख होती, तर यंदा अधिकृत PMFBY आकडेवारीत 42.28 लाख शेतकरी दिसत आहेत. आता पीक विम्याशी संबंधित आणखीन एक गंभीर बातमी आता समोर आलेली आहे. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या विमा दाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्याचे सांगण्यात आलेले आहे. यासाठी उपग्रह प्रतिमांचा वापर करून तपासणीसुद्धा करण्यात आली आणि या तपासणीमध्ये जवळपास 217 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा मुद्दासुद्धा समोर आलेला आहे. तसेच केळी पिकासाठी तब्बल 96,152 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला होता. मात्र प्रत्यक्ष तपासणीत केळीची लागवड फक्त आणि फक्त 52,110 हेक्टर क्षेत्रावर असल्याचे आढळले. म्हणजेच की जवळपास 44,041 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवडच नसल्याचे तपासणीमध्ये समोर आलेले आहे आणि या प्रकरणामुळे पीक विमा व्यवस्थेतील पडताळणी आणि दाव्यांवर गंभीर प्रश्नसुद्धा आता यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आता याबाबत सरकारची काय नक्की कारवाई होणार? तर आता सरकारची कारवाई काय झाली हे सुद्धा बघून घेऊयात. आता या अनियमिततेनंतर सरकारकडून कारवाईसुद्धा करण्यात आली. जवळपास 37 कोटी रुपयांचे हप्ते जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या जवळपास 217 कोटी रुपयांच्या अनुदानाचा निधी जो आहे
तो आता थांबवण्यात आलेला आहे. म्हणजेच की या प्रकरणातील पडताळणी पूर्ण होईपर्यंत संबंधित निधीचे वितरण हे जे आहे ते रोखण्यात आलेले आहे. ओके, फक्त या घोटाळ्यामुळं. आता नंतरची जी अपडेट आहे ती म्हणजेच की पीक विम्याबरोबरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत देखील एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार पुढील 2 ते 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 ते 10,000 कोटी रुपयांचा निधी जमा होण्याची शक्यता आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची पडताळणी करण्यासाठी ॲग्रीस्टॅक पोर्टलचा वापरसुद्धा केला जात आहे आणि काही शेतकऱ्यांची नावे जी आहेत ती 7/12 उतार्यावर नसल्यामुळे त्यांना योजनांचा लाभ मिळताना अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी फार्मर ID मिळवून देण्याचा निर्णय महसूल विभागाकडून करण्यात आता आलेला आहे. यामुळे आता पात्र शेतकऱ्यांची ओळख आणि योजनांच्या लाभासाठी आवश्यक पडताळणी प्रक्रिया जी आहे ती आता सुलभ होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी बांधवांना 16 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या पीक विमा अपडेटमध्ये नांदेड जिल्हा जो आहे तो नोंदणीत जो आहे तो राज्यात अव्वल ठरलेला आहे. बीड जिल्ह्याचाही मोठा सहभाग राहिलेला आहे. तसेच पीक विम्याची अंतिम मुदत 10 ऑगस्टला संपलेली आहे. मात्र राज्यातील पीक विमा नोंदणीची आकडेवारी सरकारी दावा आणि PMFBYच्या अधिकृत आकडेवारीमध्ये थोडाफार फरक दिसून येत आहे. त्याचवेळी जळगावमधील केळी पीक विमा प्रकरणात सुमारे 217 कोटी रुपयांचा निधीसुद्धा थांबवण्यात आलेला आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं अपडेट. आणि दुसरीकडे शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पुढील काही दिवसात मोठ्या निधीच्या वितरणाची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळे पीक विमा कर्जमुक्ती आणि फार्मर ID संदर्भातील पुढील अधिकृत अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आणि ज्या काही नवीन अपडेट येतील त्या मी नक्कीच या चॅनलवर नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. ओके, त्यामुळे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.